नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा मिळणार 6,000 रुपये. नवीन नियम लागू. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अशी महत्त्वाची अपडेट आहे. या ठिकाणी समोर आलेली आहे. खूप दिवसांपासून हे पेन्शनधारक त्यांच्या पेन्शनाची वाट पाहत होते. तर हे पैसे लाभार्थ्यांना कधी मिळणार? किती तारखेला हे सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे? याबद्दल सर्व अपूर्ण माहिती सांगत होते. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल. परंतु त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत आणत राहणार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे 6,000 रुपये तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे? आता सर्व निराधार, वृद्ध, विधवा, अपंग असलेल्या लाभार्थ्यांना अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे की ही पेन्शन लवकरात लवकर तुम्हाला पैसे हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 2100 रुपये पेन्शन मिळणार आहे की 1500 रुपये मिळणार आहे? याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया. सर्वप्रथम मला माहीतच आहे की सप्टेंबर महिन्यापर्यंत जवळजवळ राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये अपुऱ्या निधीमुळे जुन्या पद्धतीने हे पैसे जमा होत आहे, परंतु ते जमा झाले नव्हते. काही ठिकाणी 2-2 महिन्याचे पैसे बाकी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना आता हे पैसे मिळणार आहेत, कारण की आनंदाची बातमी अशी आहे की आता विधानसभेच्या निवडणुका या संपलेल्या आहेत आणि आचारसंहिता सुद्धा संपलेली आहेत. कारण की आचारसंहितेमध्ये जो निधी आहे तो वितरित करण्यास बंधने असतात. त्यामुळे निधी किंवा पैसे हे वितरित केले जात नाही. त्यामुळे आपले पेन्शन हे थांबवलेले होते आणि आता हा निधी 7 तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात किंवा पाठवण्याची सुरुवात होणार आहे. ठिकाणी अपुरा निधी आलेला होता, ते जिल्ह्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयातून तो निधी या ठिकाणी आता पाठवला जाणार आहे. त्यामुळे आता हा सर्व निधी या ठिकाणी तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर वितरित केला जाणार आहे. आता 1 ते 2 दिवसांमध्ये हा निधी तुम्हाला मिळण्यास ही सुरुवात होणार आहे. आता या ठिकाणी आपण 6,000 ची मागणी केली होती. त्याबद्दल शासनाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितले आहे की 2100 रुपये पेन्शन ते देणार आहेत. मग आता या महिन्यापासून पेन्शन मिळणार आहे का? तर जोपर्यंत शासन GR काढत नाही तोपर्यंत आपली पेन्शन तेवढीच राहणार आहे. म्हणजेच 1500 रुपये याप्रमाणे ही पेन्शन आपल्याला मिळणार आहे. मग शासन जो GR काढेल त्यामध्ये आपल्याला योजनेचा उल्लेख होईल, तेव्हाच आपल्याला हे 2100 रुपये पेन्शन मिळणार आहे. तर लवकरात लवकर 2100 रुपये पेन्शन मिळेल याचा GR आला की तेव्हापासून आपल्याला हे पैसे मिळणार आहेत. ते आपल्याला 1500 रुपये पेन्शन या ठिकाणी मिळणार आहेत. अशाच प्रकारे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट होती.